काय नाही, स्पीचलेस. खऱ्या अर्थाने दादा राजकारणातला दादा, फॅमिलीतला दादा, कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो. जे काम होते ते केलं, जे नाही होऊ शकत, कायद्यात बसत नाही, त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार, दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही. हे काम करतो, विषय संपला. अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं, इकडे पकड अधिकारी प्रशासन, बारके सारखे बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत. कोणत्या नियमात काय बसवता येईल, काय नाही बसवता येणार, सगळ्यांचे दादा होते. खऱ्या अर्थाने माझ्या या कारकिर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना, 1, 2, 3 नेते, त्यातलं अजितदादांचं वरचं स्थान होतं. स्पष्ट पण प्रेमळ. बोलताना काही जणांना फटकळ वाटायची, जायला पाहिजे होती. अगदी 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं. दादा कामं लागतील, मदत लागेल, जितेंद्रजी 100%. हा जो एक बोलण्याचा, आपल्या फॅमिलीतला कोणतरी आहे हे वाटण्याचं एक वेगळं, राजकारणाच्या पलीकडे होत माणूस होता. पक्षाचं कधी बघितलं नाही त्यांनी, कोण कोणत्या पक्षाचा आहे. पक्षाच्या पलीकडे सगळ्यांना मदत केलं.